हाय, नमस्कार. आज आपण फिश बिर्याणी बघणार आहोत. हे फिश आहे रावसचे असे चौकोनी तुकडे करून ते कोळणीला सांगितलं तर ती देते करून. हे रावसचे फिश आहे. आपल्याला फिश बिर्याणी करायची आहे ना, तर कसं थोडंसं कडक आपल्याला मच्छी पाहिजे. सुरमई जरा नरम असते. आता सुरमईही आहे माझ्याकडे, पण मी ती घेत नाही कारण ती नरम असते. हे कोलंबीचे तुकडे आहे, कोलंब्या आहेत. मोठ्या कोलंब्या माझ्याकडे कोलंबीमध्ये आल्या होत्या, त्या मी थोड्या घेतल्यात. त्यांनी जरा अजून फिश बिर्याणीची थोडीशी टेस्ट वाढेल. घेतल्यात घ्या, नाही घेतल्यात तर हरकत नाही, काही गरज नाही. आणि आपण रावसाचे तुकडे करून घेतलेले आहेत. हे आपले याचेही कोळणीला सांगितले ना चौकोनी तुकडे करून द्या, तर ती देते. सावकाश जर तुम्ही हाताळलात तर याचीही फिश बिर्याणी होऊ शकते, नाही असं नाही. पण ती नरम आहे म्हणून मी नाही घेतली. आपण हे घेतली आहे रावस. आता आपण ह्याला सगळं स्वच्छ धुवून वगैरे घेतलं आहे. आता ह्याला हळद मीठ लावूया. आपल्याला कसं फिश बिर्याणी आहे तर आपल्याला सावकाश थोडं हाताळायला लागतं, जपून. आता हे आपण त्याला सगळं लावून घेऊया. आधी लिंबू घ्यायचा छान पिळून. अगदी जेवढी मच्छी आहे त्याप्रमाणे, जास्त असेल तर चांगलं एक लिंबू घ्या, कमी असेल तर अर्ध्यामध्ये होऊन जाईल. छान लिंबू पिळून घेतलं. नंतर त्याच्यावरती हळद. नॉनव्हेज म्हटलं की हळद खूप जरुरीचं आहे. अगदी अंडं असेल तरी त्याच्यात हळद वापरा. हे सगळं लावताना सावकाश हाताळ. आता हे तिखट घातलं, कलरचं तिखट घातलं. गरम मसाला, थोडं तिखटचं आपण जे घरातला वापरतो तोही मसाला घ्या. आलं लसूण घरात बनवलेलं असेल तर खूपच चांगलं, नसेल तर हरकत नाही, विकतचं घ्या. हे सगळं लावून असंच ठेवून द्या एक 10-15 मिनटं, म्हणजे आपली दुसरी तयारी होईपर्यंत हरकत नाही. मीठ घातलं. आता आपण मसाल्याची तयारी बघूया. आपण 4 कांदे घेतले. 2 कांदे आपल्याला फ्राय करायचे आहेत, 2 कांदे आपल्याला ग्रेव्ही करायची आहे. तर 2 कांदे, असे 4 कांदे झाले. आलं घेतलं, लसूण घेतलं. आलं लसूण बऱ्यापैकी घ्या कारण नॉनव्हेज आहे, फिश बिर्याणी आहे. टोमॅटो मोठे आहेत तर 2 घेतले. लहान असतील तर 3 घ्या. आणि क्वांटिटी बघा, जसं आपल्याला अर्धा किलो, हे मी पाव किलोच्या वरती, म्हणजे जवळजवळ अर्धा किलोची आहे माझी. अर्धा किलो थोडं कमी आहे. तर तुम्ही जसं असेल तसं क्वांटिटीमध्ये 2 कांद्याच्या जागेवर 3 कांदे असं करा. आता आपल्याला फ्रायचा कांदा उभा पातळ चिरून घ्यायचा आहे. हा आपण फ्रायचा कांदा चिरतोय. असं पातळ चिरून घ्या म्हणजे फ्राय करायला. आणि जर तुम्हाला वेळ असेल तर थोडं मीठ लावून कांद्याला ठेवा, आणि मग ते पाणी सुटेल, ते निघून गेलं ना तर कांदा आपला लगेच फ्राय होतो. असाही होतो, चांगला होतो, कुरकुरीत अगदी. आता आपण ग्रेव्हीचा कांदा कापूया. ग्रेव्हीच्या कांद्याला कसं उभं चिरायचं आणि पातळ आणि मधी असं एक चीर द्यायचं. हा आपला झाला ग्रेव्हीचा कांदा. अगदीच चौकोनी तुकडे नाही करायचे. नंतर आपण एक नारळ घ्यायचा. पूर्ण नारळ खवलेला आहे हा मी. आपल्याला पूर्ण नको, 1 वाटी नारळाचं आपण दूध काढायचं. नारळाचं दूध माहीत आहे, थोडं पाणी घ्यायचं, नारळ किसून घ्यायचा, त्याच्यात थोडं पाणी घ्यायचं आणि मिक्सरमधून चांगलं फिरवायचं. मग त्याचं पाणी असं गाळून घ्यायचं. असं वाटीभर दूध घ्यायचं, पुन्हा थोडं टाकायचं त्याच्यात आणि पुन्हा जरा फिरवून घ्यायचं. थोडं घट्टसर दूध घ्यायचं नारळाचं, जास्त पाणी होईपर्यंत घेऊ नका. असं आपण एक पेल्याभर वाटीभर या दूध घ्यायचं.
आता आपण भाताची तयारी करूया. बिर्याणीचा भात तर सगळ्यांनाच येतो, नसेल तरी आपण मधी मधी बघूया. आता ते आपण तांदूळ धुवून एक 10-15 मिनटासाठी ठेवायचे. बासमती तांदूळ घ्या. डीमार्टमध्ये ना बासमती तांदूळ, पुलाव राईस असा बासमती तांदूळ मिळतात. अगदी छान, अगदी मोकळा भात होतो. तुम्ही तिथून आणलं तरी चालेल, मी जवळजवळ तिथूनच आणते. आता हा आपला कांदा तळायचा आहे. जरा जास्तीचं तेल घेऊन त्याच्यात आपला हा कांदा फ्राय करून घेऊया. पटकन होणारी, सोपी आहे. आता इथे कांदा फ्राय करून काढला आपण. दुसरीकडे ना आपण टोप ठेवलं आहे आपल्याला भातासाठी. छान पाणी उकळत ठेवायचं, डबल पाणी ठेवायचं, मीठ घालायचं, काही गरम मसाले खडे हवे असेल तर टाकायचे, तेजपत्ता वगैरे जे काय आहे ते, आणि 2 चमचे तूप घालायचं आणि ते पाणी उकळत ठेवायचं. आता इथे आपण कांदा काढलेला आहे आणि हे सगळे गरम मसाले आहेत. वेलची घेतली आहे, मोठी वेलची, लहान वेलची, दालचीन, लवंग आणि काळी मिरी आणि जिरं फोडणीला घातले. हे आपलं आता बिर्याणीची तयारी करतोय आपण. असे सगळे खडे मसाले घेतले. हे मसाले दाताखाली आल्यावर तुम्हाला आवडत नसतील तर थोडेसे कुटून घ्या तरी हरकत नाही. 2 तेजपत्ते टाकले. बिर्याणीत 1 चमचा तेल आपल्याला जास्तच घ्यायचं आहे. आता कांदा तळला, त्याचं तेल राहिलेलं त्याच्यात मी पुन्हा 1 चमचा टाकून आपण ह्याच्यात गरम मसाले फुलून घेतले. आता आपला, मी तुम्हाला दाखवलं ना उभा चिरून, मध्ये एक चीर देऊन असा कांदा कापलेला, आपले ते 2 कांदे घेतले आणि मिरच्या ठेवलेल्या ना त्या 3-4 मिरच्या उभ्या चिरून त्याच्यात घेतल्या. आता हा कांदा अगदीच काही जास्त लाल नाही करायचा, पण बऱ्यापैकी छान फ्राय करायचा. आता इकडे आपण फ्राय पॅन कशासाठी ठेवलं आहे बघा. आपली सगळी तयारी, तिकडे भाताची तयारी चालू आहे, इथे बिर्याणीची तयारी चालू आहे. चांगला उकळ आली मस्त तांदळाला, त्याच्यामध्ये आपण पाण्याला त्याच्यात तांदूळ घातले. इकडे आपण मच्छीला सगळं लावलं होतं ना, ते सगळं तुकडे आपण तळून घ्यायचे. तळून म्हणजे हलके फ्राय करायचे, अगदीच खायला फ्राय करतो तसे नाही, हलके छान फ्राय करून घ्यायचे. त्यामुळे कसे ते अजून कडक होतात, तर ग्रेव्हीमध्ये म्हणजे असे उसकडणार नाही, म्हणजे असं हे होणार नाहीत. आपल्याला चांगला हलवता वगैरे येईल असं त्याच्यात जरा कडकपणा येतो. असे आपले सगळे फिशचे तुकडे सगळं आपण तळून घेतलं. जे काय 4-5 कोलंब्या घेतलेल्या त्या आहे. इथे आपल्या भाताला छान उकळ येते. थोडा वेळ उकळ की एकदा दाणा दाबून बघायचा, शिजायला किंचित बाकी असेल, अगदी मी तर 90% म्हणते शिजला की तो गाळणीने काढून आपल्या चाळणीवर ठेवून द्यायचा आणि सगळं पाणी नितळवून काढायचं. आता ह्या कांद्यामध्ये आपण गरम मसाले, मिरची घेतली. आता तिखट घालायचं, थोडं आपलं तिखट, थोडं कलरचं म्हणजे काश्मीरी मिरची पावडर म्हणतो ना, ती थोडीशी घालायची म्हणजे आपल्या बिर्याणीला रंगही येईल. धणा जिरा पावडर घातली आणि छानसं असे 2 मोठे चमचे आपल्याला बिर्याणी मसाला घ्यायचा आहे. बिर्याणी मसाला हे कुठलाही सुहानाचा घ्या, आपला एव्हरेस्टचा कुठलाही घ्या. हे 2 चमचे बिर्याणी मसाला घेतला मी. आता छान आपले मसाले अगदी कमी गॅसवर छान फ्राय करा. कशाला असं करपण्याचं हे येऊन देऊ नका, म्हणजे आपली बिर्याणी छान होईल. नंतर आपले टोमॅटो कापलेले ते टाकले. छान नरम होईपर्यंत तेही परता चांगले. आता मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो पण आपला पटकन नरम होईल.
खूप मस्त होते फिश बिर्याणी. आपण फिश म्हटल्यावर आपल्याला जरा प्रॉब्लेम येतो की कसं हे, पण नाही. आलं लसूणही घातलं आपण, कोथिंबीर घातली आणि पुदिना छानपैकी. पुदिना थोडा मस्त घ्या. पुदिना कसा आपण भातावर ठेवतो तो ना वरच्यावरच असतो. जरा आपण असं ग्रेव्हीमध्ये टाकला की त्याचाही स्वाद मिळून येतो. तोडून बारीक करून असा टाका, मस्त असं मिळून येईल. असं सगळं आपले मसाले वगैरे छान फ्राय झालेत. पुदिना कोथिंबीरही त्याच्यामध्ये मिक्स झाली आहे, मीठ पडलेलं आहे, त्यामुळे बऱ्यापैकी आपली ग्रेव्ही चांगली झालेली आहे. आता आपण वाटीत दूध केलं होतं, त्या दुधामध्ये ना जेव्हा आपण काढतो दूध, त्याच्यात ना थोडंसं केशर टाका. नाही तर थोडासा ऑरेंज एक ठिपका रंगाचा, तो टाकण्यापेक्षा केशर थोडं टाकलं तर छान. तर थोडे 4-5 हे केशरचे टाका. आलं लसूण घातलं. आलं लसूण मी थोडं मागूनच घालते. मला अगदी ते तेलावर परतलेलं आलं लसणाचा स्वाद अगदी आपल्या कुठल्याही ह्याला चांगला लागत नाही. तेव्हा तुम्ही आलं लसूण थोडं मागून टाका. बाकी मसाल्याचं वगैरे थोडंसं पाणी होतं ते घातले, जास्त नाही, अर्धा वाटीच पाणी घातलंय मी. तर छान मिक्स झालं. मस्त आपले मसाले फ्राय झालेत. आता आपण सगळे मच्छी त्याच्यामध्ये हळूवार ठेवूया. थोड्या फ्राय केल्यामुळे जरा हाताळायला आपल्याला छान पडलं. हलवताना मग ते तुटणार नाही पटकन. अशी सगळी मच्छी ठेवून घ्या. गॅस अगदी कमी ठेवा. छान आपली मच्छी आता ती थोडी तेलात फ्राय झाली आणि आता आपली ग्रेव्हीमध्येही छान होते. आता आपण हे दूध काढलं होतं, त्याच्यात केशर घातलं, त्यामुळे तो रंग आलाय. तर हे अर्धी वाटी दूध त्याच्यात घालायचं, थोडं बाकी ठेवायचं. असं छान मस्त अगदी खूप चव लागते. करून बघा तुम्ही. मी करतेच्या जशाच्या तशा डिश करून बघा, तुम्हाला खूप आवडतील. आता याच्यामध्ये आपलं छान होते. आपला भात मोकळा झाला असेलच. आपण यातली अर्धी ग्रेव्ही काढून घेऊया. आधी थोडं छान एवढे सगळे मसाले छान आणि कांदा टोमॅटो आणि शिवाय असं नारळाचं दूध आणि ह्याच्यावरती टाकलेला भात, त्याचा इतका मस्त स्वाद येईल, खूप छान लागेल. थोडंसं आपण झाकण ठेवून त्यांना हे केलं बघा. आता पूर्ण वरतून पुन्हा आपण जरा पुदिना घातलाय, कोथिंबीर घालतोय. आता हे सगळं झालेलं आहे. तर आपण अर्धी त्यातली काढून घेऊया. अशीच ठेवलीत आणि याच्यावर सगळा भात घातलात आणि झाकण ठेवलंत ना तरीही चालेल. 2 भाग केले तरीही चालेल. राहिलेलं दूध आपण आता टाकले, कारण थोडं बंद गॅस चालू असेल तर ते सुकून जाईल म्हणून. तळलेला कांदा घातला आणि भाताचे 2 भाग करा. आता अर्धा घाला. पाव किलो
वरती अजून 2 मूठ तांदूळ असतील एवढे माझे तांदूळ होते. अगदी चौघांना ही बिर्याणी भरपूर होते. काहीही न म्हणजे चपाती वगैरे एक्स्ट्रा नाही घेतली तरीही. वरून परत राहिलेली आपण काढून ठेवलेली ग्रेव्ही घालायची. मस्त तळलेला कांदा घालायचा, पुदिना घालायचा, कोथिंबीर घालायची, भरपूर सारं मस्त घालायचं. वरून पुन्हा आपला राहिलेला भात घालायचा. मस्त अप्रतिम फिश बिर्याणी होते. खरंच करून बघा. राहिलेलं नारळाचं दूध घालते मी मध्येच. हे दूध तुम्ही जास्त केलं आणि जास्त टाकलं तरीही काही फरक पडत नाही. याचीच सगळी टेस्ट असते. आपल्याला न वरून बटर तूप काहीही घालायची गरज नाही. एवढ्यातच आपली बिर्याणी मस्त होते. आता राहिलेला आपण तो भात घालूया. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. खरंच मस्तीत जगा. काळाची गरज आहे, कारण बघताय तुम्ही माणसाचं आयुष्य अगदीच म्हणजे कधी काय होईल काही सांगता येत नाही. आपले उपमुख्यमंत्री अगदीच म्हणजे उतरता उतरता विमानतळ अगदी म्हणजे म्हणतो ना आपण आपल्या मातीशी जवळ येता येता असे सगळे प्रसंग येतात. म्हणून जगायचं, मस्तीत जगा, छान जगा, थोडं आपल्या मनाप्रमाणे जगा. कारण जेव्हा आपण मनाने जगतो, मनाप्रमाणे जगतो ना, तेव्हाच आपल्याला समाधान मिळतं. अर्ध आयुष्य तर आपण दुसऱ्यासाठीच जगतो. कधी आपल्यासाठी थोडंसं जगून बघा. छान वरून पुदिना वगैरे घातलेला आहे. छान झाकण ठेवलेलं मस्त. आपली बिर्याणी खूप छान झाली आहे. एक 5 ते 6 मिनटं झाकण ठेवलेलं. 5 मिनटं 6 मिनटं पण नाही, कारण आपला भात अगदी 90% शिजला होता. आता मी हे सुरमईचे फ्राय केलेले त्या तुकड्या ठेवते वरती. तुम्हाला हव्यात तर ठेवा, तुम्हाला म्हणजे खायचे असतील तर. नसल्या तर आहे त्याच्यात खूप छान. त्या मच्छीचाही थोडासा त्यानंतर सुद्धा 1 मिनिट थोडी वाफ दिली. आणि आपली फिश बिर्याणी तयार. कशी वाटली माझी व्हिडिओ खरंच करून बघा. खूप छान होते. त्याच्याबरोबर छान सोलकढी बनवा. आता बघा, एक मच्छीची तुकडी, थोडीशी बिर्याणी, थोडासा आपला कोलंबीचा रस्सा. मस्त बेत आहे की नाही? करून बघा. खरंच खूप छान होते. करून बघा. अगदी तुम्हाला सांगते मी, बोंबील फ्राय करतो ना, तोही घेतला आणि नंतर तो फ्राय करायचा आणि जसं आपण रश्श्यात आता ठेवले ना तसं. पण काय होतं, बोंबलाचे काटे, ते बोंबलाचे पण काटे काढायची पद्धत असते. ते काढून छान बोंबील तळलात ना तरी खूप छान होतं. आता बघा, आपला ताट सजलेला आहे. जेवायला बसूया आपण. असं छानसा बेत करा, खा प्या, मस्त खा, स्वस्त रहा. नमस्कार.